अहो कलेक्टर, आम्ही इथं येऊन बोलतोय, या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिलं घर. पहिल्या घराला सानुग्रह अनुदान 5 दिवसात भेटलं नाही. झोपा नका काढू. हे इमिजिएट आहे का? 5 दिवस झाले कलेक्टर, हे इमिजिएट होते? हे कुठली व्याख्या इमिजिएटची तुमची? काही करू नका तुम्ही. आता तुमच्या घरावर येतो आम्ही, तिथेच करू हिशोब सगळा. गावात पाणी शिरले, घरा नाही, बैल धुतले नाही, घरात पाणी गेले आणि जवळपास 300 मिली म्हणल्यानंतर पाऊस काय राहणार आहे? आता आहे ते कापसं सुद्धा ओमळून चालले, सोयाबीन तर एवढे इफेक्ट झाला. GR चा म्हणतो थांबा, एक मिनिट, आमदार बच्चू कडू साहेब बोलतो, एक मिनिट. साहेबांना उद्या पडतात सरकार. कलेक्टर, नदीच्या काठावरचं घर आहे, पहिलं घर. सानुग्रह अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही. तुमच्या तहसीलात पंचनामे तलाठ्याने केलं 3 तारखेला. 9 तारखेपर्यंत पंचनामे तहसीलमध्ये दाखल होत नाही. काय करताय तुम्ही? कमाल आहे तुमची. हे इमिजिएट आहे का? 5 दिवस झाले कलेक्टर, हे इमिजिएट होते? हे कुठली व्याख्या इमिजिएटची तुमची? त्या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिल्या घरला सानुग्रह अनुदान भेटलं नाही. कशाला करायची कलेक्टर की हजूर? सोडून द्या ते. काही करू नका तुम्ही. आता तुमच्या घरावर येतो आम्ही, तिथेच करू हिशोब सगळा. त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला. हे बरोबर नाही. तुम्ही तिथं बसून हे नका करू. वाटलं पाहिजे थोडी 4-5. त्याच्या 20 मेंढ्या गेल्या, त्याचे पंचनामे नाही, त्याचं PM झालं नाही. कसे पैसे देणार हो तुम्ही? कसे पैसे भेटणार? अहो कलेक्टर, आम्ही इथं येऊन बोलतोय, या नदीवरचं पहिलं घर आहे, पहिलं घर. पहिल्या घराला सानुग्रह अनुदान 5 दिवसात भेटलं नाही. झोपा नका काढू. ते मला शहाणपणा नका शिकू. नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बोलावा, त्या आयुक्ताला सांगा, विभागीय आयुक्ताला. तुमचा तलाठी सुट्टीवर जाते, तुम्ही हे सुट्टीवर जा. हे काय पद्धत आहे? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.